सेवेकरी आणि गेली 4 दिवस रात्र या ठिकाणी सेवेत सहभागी होणारे सर्व भगिनी सेवेकरी, पुरुष सेवेकरी, प्रहरे करणारे सेवेकरी, श्री गुरुचरित्र वाचणारे सेवेकरी, गेली 4 दिवस 24 तास या ठिकाणी सातत्यानं आपण सेवा देत आहात. याला पूर्व इतिहास आहे. सन 1947 पासून या पुण्यभूमीत प्रतिजयंती, दत्त जयंती साजरी होते. तथापि स्वामी कार्याचे युगप्रवर्तक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराज यांच्या आज्ञेनुसार मागील शतकभर त्यांनी देशभरातील पायपीट करून सन 1974ला वयाच्या आणि वार्धक्यानुसार त्यांचं महानिर्वाण झालं आणि उर्वरित त्यांनी सांभाळलेला जो स्वामींचा दरबार होता तो या पुण्यभूमीत तुम्ही नमस्कार करून आलेलाच आहात. तो दरबार प्रदीर्घ काल त्याची सेवा नाशिक क्षेत्री, काही त्र्यंबकेश्वरी, काही हिमालयात केली आणि 74 पासून सातत्यानं आणि त्रिकाल या ठिकाणी आरत्या सुरू झाल्या. दरबारचे होणारे 12 उत्सव सुरू झाले. त्यामध्ये 2 उत्सव मोठे असतात. हा जो दत्त जयंतीचा सोहळा आहे हा 8 दिवसाचा असतो आणि चैत्र महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात होणारा सप्ताह 7 दिवसाचा असतो. अशी पूर्वपरंपरा सन 74 पासून अविरतपणे देशातील, जगातील असंख्य मुमुक्षित भाविक भगिनी आणि पुरुष प्रतिनिधींनी या सेवेमध्ये सहभाग घेतलेला असून त्यांना अनुभूती आलेल्या आहेत, अनुभव आलेले आहेत. म्हणून हे कार्य मर्यादित न राहता ते एखाद्या तालुका, जिल्हा, राज्यापुरतं मर्यादित नाही, देशापुरतंही मर्यादित नाही, ते 7 समुद्रापलीकडे केव्हाच पोचलेले आहे. म्हणून काल आपणाला यादी वाचून दाखवली की विदेशामध्ये मोठ्या प्रमाणात स्वामींच्या सेवेसाठी लोक आसुसलेले आहेत. त्यात एकट्या अमेरिकेत 30 लोक गुरुचरित्राला बसलेले आहेत. दुबई, अबुधाबीमध्ये अनुक्रमे 100-125 लोक श्री गुरुचरित्राला बसलेले आहेत. इंग्लंड, नेपाळ, डेन्मार्क या ठिकाणी पारायणाला बसलेले आहेत आणि भारताच्या अनेक राज्यामध्ये आपले महाराष्ट्रीयन भाविकांनी स्थानिक लोकांना विश्वासात आणि बरोबर घेऊन त्यांना हे कार्य सांगितलेलं आहे. त्यांना अनुभव आलेले आहेत, तेही त्यात सामील झालेले आहेत. म्हणून अशा अगणित आणि असंख्य अशा संख्येनुसार एकट्या महाराष्ट्रात तर सुमारे 55 लाख लोक गुरुचरित्र पारायणाला बसलेले आहेत. 55 लाख आकडा हा तसा कमी नाही, मोठा आहे. राज्यात आज हजारो सेवा केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रात 200, 400, 500, 1000 अशा संख्येनं. त्यामुळे इथे संख्या थोडी घटलेली आहे, हे स्वाभाविक आहे. इथे सत्तेचं विकेंद्रीकरण केलं जातं. इथं तयार झालेला माणूस दुसऱ्या गावी जाऊन सेवा केंद्र उघडतो आणि तिथे लोकांना घडवतो.
त्यामुळं इथे पहिलीची शाळा आम्हाला कायमच भरवावी लागते. इथे उत्तीर्ण झालेले सारे विद्यार्थी लोक गावोगावी स्वामी कार्य पोचवणारे पाईक आहेत. त्यामुळं आपणाला वाट्याला आलेलं किंवा स्वामींच्या आशीर्वादानं जे काम आपल्या वाट्याला आलेलं आहे ते आपण करायचं असतं, हा त्यातला संकेत आहे. असोत, आज अखंड नामसप्ताहाचा 4था दिवस आहे. गेली 4 दिवस आपण बहुविध सेवेला सामोरं जात आहोत. त्यात दरबारमध्ये 24 तासाचे प्रहरी आहेत. त्यामध्ये दिवसभराचे प्रहरे भगिनींच्या वाट्याला आलेले आहेत. ज्यांना हे सत्र संपल्यावर भाग घ्यायचा आहे प्रहऱ्यात त्या घेऊ शकतात, असं काही नाही. आवडीनुसार सवडीनुसार त्यात 2 भगिनी वीणावादन करतात, 2 भगिनी माळ जप करतात. तुळशीच्या माळेवर स्वामींचा जप केला जातो. 2 प्रतिनिधी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करण्याला त्यांना एक संधी मिळालेली आहे. असे एका वेळी 6 प्रतिनिधी या प्रहऱ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. 6 का असले, 2 का ठेवावेत, एकाचा खंड होऊ नये म्हणून दुसरा सातत्य ठेवतो आणि त्याला अखंड जप यज्ञ नामसप्ताह म्हटलेलं आहे. अखंड या शब्दाचा अर्थ खंड न होता काम करणं, म्हणून डबल इंजिननं काम करावं लागतं. त्या पद्धतीनं दिवसभर भगिनी काम करतात आणि संध्याकाळी सूर्योदयापर्यंत रात्री 8 ते सकाळी 8 पुरुष प्रतिनिधी अनुक्रमे दर 2 तासाला 6 माणसं दरबारची वीणा, माळ, स्वामी चरित्र ही सेवा देतात आणि सहभागी होतात. अशी ही पूर्वपरंपरा आहे. गेल्या 60, 70, 80 वर्षामध्ये ही परंपरा खंडित झालेली नाही, अखंडित चालू आहे. परंतु त्यात एवढ्या अनुभूती येतात, कितीतरी ग्रंथ तयार होतील, एवढ्या अनुभूती येतात. अनेकांना या सेवेत भाग घेतल्यामुळं शेती चांगली पिकायला लागली. इथली यज्ञाची रक्षा आपल्या शेतीत टाकल्यावर त्यांच्या पिकाला योग्य तो भाव मिळायला लागला. पिकं चांगली पिकू लागली. शेतीत होणारं नुकसान टाळायला लागलं. आज आपण बघता निसर्ग आपत्ती आणि शेतकरी यावर खूप बोलता येईल. मराठवाड्यात तर शेती सकट पिकं तर गेली पण शेती वाहून गेली. म्हणून जो सेवेकरी शेतकरी आहे त्याची मात्र नुकसान झालेली नाही असं म्हणायला बिलकुल अतिशयोक्ती नाही. त्याला त्याच्या पोटापुरतं निसर्गानं स्वामींनी दिलेलं आहे. हे त्यातलं यमक आहे आणि त्यानुसार आपणाला या कार्यात सहभाग का घ्यायचा, इतरांना का सहभागी करायचं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून वेळोवेळी इथे जर गुरुवार रविवारला जनता दरबार भरवला जातो आणि हजारोच्या संख्येनं अनेक मुमुक्षित आणि भाविक आपल्या समस्या पेपरवर लिहून देतात. नाव, गाव, देवी, खंडोबा, गोत्र हे टाकलं जातं आणि त्या पेपरवर इथे दर गुरुवार रविवारी विनामूल्य मार्गदर्शन करण्याची व्यवस्था पूर्वपरंपरेनुसार आहे. आणि घरी गेल्यावर ती सेवा केल्यानंतर त्याच्या अनुभूती कोणाला 8 दिवसात, कोणाला महिन्याभरात येतात. आणि बऱ्याच समस्या, काही शैक्षणिक समस्या आहेत, मुलं हट्टी आहेत, अभ्यास करत नाही, ही एक समस्या आहे. मुलामुलींच्या विवाहाचे प्रश्न आहेत.
ते सुटतात, ते मार्गी लागतात. अपेक्षित स्थळ इथे विवाह मंडळ आहे. इथे दर गुरुवार रविवारी कमीत कमी 50 ते 60 मुलामुलींची लग्न पक्की होतात, कमीत कमी. आणि विवाहाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज तागायत 80 वर्षात जेवढी विवाह स्वामी कार्यातून जमली त्यांचं भलंच झालेलं आहे. कुठलाही किंतु परंतु घटस्फोट हरकती हा प्रकार ऐकलेला नाही, बघितलेला नाही. म्हणून आपण या जनता दरबारातून ही 18 वैशिष्ट्य गीतेला जसे 18 अध्याय आहेत तसे इथले 18 विभाग दर गुरुवार रविवारी ते प्रदर्शित केले जातात. त्या 18 विभागाचं जर आपण प्रेषक बनलात, जवळून तो भाग अनुभवला, तुम्हालासुद्धा उपरती होईल की आपणही यात भाग घ्यावा आणि आपल्या गावामध्ये यात आपण सहभाग घेऊन लोकांपर्यंत आपण पोचावं. या उपरतीनं, या अनुभूतीनं राज्यात आज हजारो सेवा केंद्र उभी आहेत. ते अनुभवावर आहे, सांगावांगीनं नाही, प्रत्यक्ष अनुभूतीनं ती उभी राहिलेली आहे. आणि त्यानुसार हे सारे विभाग सेवामूल्य काम करतात. कोणाकडून रुपया घेत नाही, घ्यायचं काही कारण नाही. हा सेवाभावी मार्ग आहे. हे जोपर्यंत समोर आपण समजून सांगत नाही तोपर्यंत अनुभव येत नाही. असं आज गीता जयंती आहे. मार्गशीर्ष शुद्ध एकादशीपासून कुरुक्षेत्रावर 18 दिवसाचं महायुद्ध कौरव विरुद्ध पांडव, सत्य विरुद्ध असत्य यांच्यात झालं. आणि त्यामध्ये 18 दिवसात भयंकर अशा अनुभूती, चांगल्या काही वाईट आल्या, अमरित नुकसान पण झालं. आणि हे सर्व होत असताना महर्षी व्यासांनी त्या समर प्रसंगातल्या लढाईतलं वर्णन जे लिहिलं त्याला गीता असं म्हणतात. लढाईचं वर्णन जो ऐकतो, ज्यांनी बघितलेलं आहे, तो इतरांना ऐकवतो, त्याला गीता असं म्हणतात. म्हणून गीतेची 18 नावं आहेत. आपले बरेच सेवेकऱ्यांना गीतेविषयी फार सांगण्याची गरज नाही. न्यायालयात सुद्धा कोर्ट वादी प्रतिवादींना हात ठेवून शपथ देतं, देवाची शपथ खरं बोलेन, खोटं बोलणार नाही, गीतेवर हात ठेवून शपथ दिली जाते. या सर्व महिमा गीतेचा खूप मोठा आहे. भक्ती, ज्ञान, कर्म अशी पात्र त्यात दिलेली आहे. आणि ज्यांना गीता वाचता येत नाही त्यांनी काय करायचं मग? ज्यांना गीता वाचता येत नाही, समजली नाही, जे निरीक्षर आहेत, त्यांनी गीतेची रोज जर 18 नावं पाठ केली, त्याला संपूर्ण गीता वाचल्याचं श्रेय मिळणार आहे. इथे माहीत असणाऱ्यांपैकी ज्यांना गीतेची 18 नावं माहीत आहे त्यांनी हात वरती करावे. धन्यवाद. बरेच हात वरती आलेत. आपणाला मनापासून धन्यवाद आहेत. गीता गंगा गायत्री, सीता सत्या सरस्वती, ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्या मुक्तगेहिणी, अर्धमात्रा चिदानंदा, भवग्नी भयनाशिनी, वेदत्रयी परा अनंता, तत्वात ज्ञानमंजिरी. ही गीतेची 18 नावं आहेत. मला वाटतं त्याला म्हणायला काही फार वेळ लागत नाही. आपण सकाळी स्नान केल्याबरोबर जो कोणी भाविक ही गीतेची 18 नावं मनात का होईना म्हटला, त्याला गीता वाचल्याचं श्रेय मिळणार आहे. तितकं मोठं पुण्य आहे. म्हणून एकादशीचं जे अभूतपूर्व पुण्य आहे त्याला जोड गीतेची 7 आहे. आणि आज एकादशी पण आहे, गीता जयंती पण आहे.
असा अनन्य संगम विचारांचा, मनाचा, कर्तृत्वाचा ज्यावेळी होतो त्यावेळी सर्वांनाच खूप चांगल्या अनुभूती येतात. म्हणून आपण हा कलियुग आहे आणि कलीचा त्रास होऊ नये म्हणून असंच एक सुभाषित निर्मात्यांनी आपल्यासाठी दिलेलं आहे. पूर्वी कृतयुगामध्ये तथा सत्ययुगात धर्म 4 पायावर उभा होता. त्रेतामध्ये तो 3 पायावर आला. भगवान श्रीकृष्णांच्या द्वापार युगात तो 2 पायावर आला. भगवान श्रीकृष्णांना आपल्यात जाऊन सुमारे 6 ते 6,500 हजार वर्ष झालेली आहेत. 6-6,500 हजार वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्ण आपल्यात होते. त्यांचा कालावधी होता त्यावेळी धर्म 2 पायावर उभा होता. तदनंतर कली सुरू झाला आणि कली हा आज 1 पायावर उभा आहे. केव्हा कुणाचा तोल जाईल, केव्हा कुणाच्या डोक्यात मनात कली उतरेल याचा भरोसा नाही. बरेच आमचे अशिक्षित लोकसुद्धा याच्या डोक्यात कली उतरला आहे. हा चंचल झाला आहे, हा विचलित झाला आहे. त्याला कली हा शब्द वापरण्याची पद्धत होती. असं होऊ नये म्हणून त्यावर पूर्वाचार्यांनी उपाय दिलेले आहेत. आणि नलदमयंती या ग्रंथाच्या पहिल्या प्रस्तावनेमध्ये ग्रंथकर्त्यानं महर्षी व्यासांनी त्यात एक सुभाषित टाकलेलं आहे. कर्कोटकश्च नागश्च दमयंत्या नलश्च इति कीर्तन कलिमलनाशका. आता हा संस्कृत सुभाषित कोणाला समजलं नाही समजलं, मराठीत जरी तुम्ही 4 ती वाक्य बोललात तरी पुरेच आहे. काशीचा प्रमुख राजा ऋतुपर्ण हा काशीचा राजा होता. 9 नागांमध्ये सर्वश्रेष्ठ नाग कर्कोटक नाग. आणि अजन्म असं त्यांना ज्यांनी प्रस्तावना सनद मिळवून दिली ते पुण्यश्लोक राजा नल आणि दमयंती. नल, दमयंती, ऋतुपर्ण आणि कर्कोटक नाग ही 4 नावं जर आपण गीतेच्या पाठोपाठ म्हटली तर आपल्याला कलीपासून संरक्षण होतं. कली आपला पाठलाग करत नाही. कलियुगात तो हिरड्या बेरड्याच्या झाडात लपलेला आहे असं म्हणतात. म्हणून घराजवळ हिरडा बेरड्याची झाडं असू नयेत. ती जंगलात असावी, दूर असावी, घराजवळ परिसरात ती नसावी. कली काय उपद्रव करेल सांगता येत नाही. म्हणून या सामान्य बाबी गृहस्थाश्रमी लोकांना या कार्यातून सांगण्याची संधी मिळते. त्यात आमचे वास्तुतज्ञ प्रतिनिधी इथे गुरुवार रविवारी वास्तूत काय असावं, वास्तू कशी असावी, स्वयंपाक कक्ष आग्नेयेला असावं, देवकक्ष ईशान्येला असावं, शयनकक्ष दक्षिण नैऋत्येला असावं, पाहुणे येणारी बैठक वायव्येला असावी, मुलांनी अभ्यास करताना उत्तर दिशेला तोंड करून अभ्यास करावा, म्हणजे त्या दिशेत त्याची उत्तरं त्याला मिळतात. त्याला कंटाळा आळस येत नाही उत्तरेला तोंड केलं. कार्यालयात काम करताना अधिकारी लोकांनी आपलं तोंड पूर्वेला करून बसावं. या साऱ्या बारीक सारीक बाबी या कार्यानं जनतेच्या दैनिक व्यवहारात पोचवलेल्या आहेत. ह्या बाबी तशा फार किरकोळ आहेत पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आणि त्या दृष्टीनं आपण हे वास्तुशास्त्रसुद्धा आमचे आर्किटेक्ट इंजिनियर लोक अत्यंत सुविद्य पद्धतीत जनतेला परवडणाऱ्या बाबीत ते त्यांच्यापर्यंत पोचवतात, तोडफोड न करता. म्हणून ते वास्तुशास्त्र हा जनता दरबारातला एक महत्त्वाचा विषय आहे. दुसरा आरोग्य आहे. इथे आमच्या दर गुरुवार रविवारी भाविकांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर येतात.
त्यांच्याकडे आरोग्याची जबाबदारी दिलेली आहे. खरं तर आपलं आरोग्य चांगलं तर सगळं काही चांगलं. ज्याचं आरोग्य धड नाही, ज्याचं ऐहिक धड नाही, त्याला जगून काही फायदाच नाही, त्या जगण्यात काही अर्थ नाही. म्हणून पहिलं आपलं आरोग्य अबाधित असावं. अन्न हे औषध आहे माणसाचं. म्हणून सरकारनं सुद्धा अन्न औषध प्रशासन हा विभाग निर्माण केला. अन्न हे आपलं औषध आहे. औषधासारखं आपण ते अन्न पचवावं, खावं, करावं, बनवावं, हा त्यामागचा अर्थ आहे. म्हणून आमच्या भारतातल्या ग्रामीण भागासह सगळ्या भगिनी, त्यांच्याकडे ही फार मोठी डॉक्टरी पदवी स्वयंपाक बनवण्याची दिलेली आहे. आणि त्यांच्या मसाल्याच्या डब्याचा तर त्यांनी अभ्यास केला आहे. आम्ही सांगतो तुमच्या कुटुंबात एकही सदस्य आजारी पडणार नाही. डझनभर औषधं आहे तुमच्याजवळ त्या मसाल्याच्या डब्यामध्ये. त्यात हळद आहे. हळदीमध्ये डझनभर गुण आहेत. पूर्वी काही जखम झाली, ठेच लागली, पटकन हळद लावली, दुसऱ्या दिवशी जखम बरी व्हायची. त्यावेळी दवाखाने कुठे होते? आता काही झालं तर पटकन दवाखाना. आणि दवाखान्यातले लोक असे झालेत की अनेक टेस्ट करा, कशातच काही अर्थ लागत नाही, अर्थाचा अनर्थ होतो. म्हणून तुमच्या मसाल्याच्या डब्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्या मसाल्याच्या डब्यात जिरं आहे. ते जिरं एवढं कामधेनू आहे. अलीकडे हायब्रिड फास्ट फूड खाल्ल्यामुळं अनेकांच्या रक्तातल्या पेशी कमी झालेल्या आहेत, प्लेटलेट कमी झालेले आहे, रक्त अभिसरणाचा प्रश्न आहे, हृदयविकाराचे प्रश्न आहेत. हे सारे प्रश्न 1 ग्रॅम जिरं, तुमच्याजवळ जिरं आहे मसाल्याच्या डब्यात, विड्याच्या पानामध्ये चावून चावून खाल्लं, तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज नाही. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 3 दिवसात प्लेटलेट पूर्वपदावर येतात, रक्त अभिसरण बरोबर होतं आणि हृदयविकाराचे त्रास थांबतात. जिऱ्याची किमया आहे. मिरं आहे. कुटुंबात जे लोक चोरून व्यसनं करतात, मद्यपान, धूम्रपान, मिरा त्यावर रामबाण इलाज आहे. 1 7 मिरे कुटून त्याचा काढा, गूळ टाकून त्याला जर आपण युक्तीनं दिला, तो महिन्याभरानंतर निर्व्यसनी शाकाहारी होतो. एवढी किमया मिऱ्याची आहे. तुमचं तेजपान आहे, दालचिनी आहे. बऱ्याच लोकांना वजन कमी करायचा प्रश्न राहतो. ज्यांना आपलं वजन मर्यादित ठेवायचं आहे त्यांच्यासाठी दालचिनीसारखा दवाना आहे. म्हणून जी खरी दालचिनी असते ती आपण मिळवावी. आज बाजारात काय काय डुप्लिकेट नाही याची यादी फार मोठी आहे. म्हणून दालचिनी मधात, मध चांगला असावा, त्या मधात जर आपण घासून रोज 3 टाईम 3 चमचे मधाबरोबर प्राशन केले आणि पिण्यात आपण जर गरम पाणी वापरलं 12 महिने, तुम्हाला सांगतो साधारण 40 दिवसात शरीराला जेवढं वजन लागतं तेवढंच राहतं. वजन वाढत नाही, कमी होत नाही. जेवढं लागतं तेवढंच ते मेंटेन केलं जातं. म्हणून आपणाला मसाल्याच्या डब्यात काय काय नाही आणि काय काय आहे हे आपल्या आयुर्वेद ग्रंथामध्ये बारीक सारीक माहिती दिलेली आहे. आमच्या भगिनींनी तो ग्रंथ संग्रहित ठेवून आपल्या कुटुंबाला आरोग्याचं जरी आरोग्यापर्यंत पोचवलं, आम्ही म्हणतो फार मोठं गंगेत घोडण आलं. तुमचा आर्थिक बचत होईल, डॉक्टरकडे जाण्याची वेळ येणार नाही, तुमचं आरोग्य तुमच्या हातात राहील आणि तुम्ही स्वावलंबी जीवन जगू शकाल. अशा बारीक सारीक बाबी या जनता दरबारातून खूप मोठे ग्रंथ आम्हाला खूप बोलता येईल. रामायणावर बोलता येईल, महाभारतावर बोलता येईल, शिवपुराणावर बोलता येईल, अन्य पुराणांवर बोलता येईल. परंतु ह्या पुराणांवरून कोण बोलते? सगळ्यात महत्त्वाची ही पुराणं आहेत, ज्यामुळं आपलं आरोग्य अबाधित राहील तर पुढच्या गोष्टी अबाधित राहतील.
म्हणून अत्यंत बारीक सारीक बाबी या कार्यातून सेवा म्हणून या 18 विभागातून केल्या जातात. म्हणून आपण एखाद्या गुरुवार रविवारी बुद्धी पुरस्कर इथे वेळ द्या. समयदान हे स्वामींना आवडणारं दान आहे. तुम्ही वेळेचं दान द्या. अन्नदान हा गौण भाग आहे. अन्नदानामुळं तेवढ्या वेळ पुरता तो आत्मा आशीर्वाद देईल. परंतु ज्ञानदान जर तुम्हाला करता आलं आयुष्याचं कल्याण होईल. म्हणून आपण ही ज्ञानाची पानपोई आहे आणि या पानपोईचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्या मातृभाषेत सांगा. जसं असेल तसं, शुद्ध असेल अशुद्ध असेल, लोकांना कळतं शुद्ध अशुद्ध सगळं. जसं असेल तसं आपण कृपया सांगण्याचा प्रयत्न केला आपली गाडी अडत नाही. म्हणून आजच्या या 4थ्या नामसप्ताहाच्या दिनानिमित्तानं आपणाला गीतेच्या अंतरंगाकडे वळताना लोकमान्य टिळकांनी सुद्धा गीता अनुभवताना एक त्यांचा प्रसंग आपल्यासमोर आम्ही मांडणार आहोत. गीतेचा जो 14वा अध्याय आहे त्यामध्ये कानूनचा उल्लेख भगवंतानं केलेला आहे. जसं आमचे वकील लोक कोर्टामध्ये कायदा समजून सांगतात घेतात, त्यात इंडियन पिनल कोड, IPC, CPC, क्रिमिनल प्रोसेस या साऱ्या घटनांचा समावेश अध्याय 14व्यात आहे. म्हणून टिळकांना वाटलं यावर आपण अभ्यास करावं. पण अभ्यास करायला जनता कुठे त्यांना वेळ देत म्हणजे सवड देत होती. ते स्वतःला कोंडून घेतल्याशिवाय अभ्यास करता येणं त्या काळात अशक्य होतं. म्हणून त्यांच्यावर निमित्ताकारण देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला. त्या काळात चळवळ झाली इंग्रजांविरुद्ध आणि इंग्रजांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून, तो खरा असेल खोटा असेल त्यांना माहीत, परंतु त्यांना पकडलं आणि मुंबईहून रात्री 9:30 वाजता बोरी बंदरहून मंडालेला आसाम एक्सप्रेसमध्ये 3ऱ्या क्लासच्या डब्यात बसून पोलीस त्यांना घेऊन चालले. मोठा प्रसंग बाका होता आणि अशावेळी त्या 3ऱ्या क्रमांकाचा जो डबा, त्याला पूर्वी थर्ड क्लास डबा म्हणायचे, लाकडी बाक असायचे, गुन्हेगारांना त्यावर बसून प्रवास करावा लागायचा. तसं पोलीस आणि टिळकांना त्या डब्यात त्यांची रवानगी मंडालेकडे ते निघाले. गाडी पुढे निघाली. रात्री घड्याळानं 9चे टोल दिले आणि आहे त्या स्थितीत टिळक त्या बाकड्यावर झोपी गेले. पोलीस अधिकारी फार सक्षम होते. ते म्हणे याला उद्या ह्या आरोपीला शिक्षा सजा होणार आहे आणि हा झोपला आहे. आरोपी सहसा कधी झोपत नाही, त्याला झोप येत नाही, झोपेच्या गोळ्या खाऊ नये. हा झोपलाच कसा? नुसताच झोपला नाही तर आरोपी घोरतोय. टिळकांना घोरायची सवय होती. आपल्यातही बसलेल्या काही अनेक पुरुषांना महिलांना घोरण्याची सवय असते. त्याच्यावर डॉक्टरांकडे उपाय नाहीत. आपल्या नित्यसेवेत उपाय आहे. गजेंद्र मोक्ष स्तोत्र जर डोक्यावर हात ठेवून वाचलं 3 आठवड्यात घोरणं थांबतं. हा नैसर्गिक क्रियेतला भाग आहे. म्हणून टिळकांच्या बाबतीत असं झालं आणि यथावकाश त्यांना मंडालेला नेण्यात आलं. मंडालेला पोचल्यावर त्यांना 6 वर्ष तुरुंगात मुक्काम करावा लागला आणि त्या 6 वर्षामध्ये गीता रहस्य हा ग्रंथ त्यांना लिहिण्याची संधी मिळाली. कारण एवढा 6 वर्ष पब्लिकनं त्यांना वेळ दिला नसता. स्वतःला कोंडून घेण्याचं हे औचित्य ठेवून भगवद्गीतेचं रहस्य जनतेपर्यंत पोचावं, जनता सुज्ञ व्हावी, भारतीय जनता, म्हणून त्यांनी स्वतःला कोंडून घेऊन
गीतेवर टिप्पणी केली, त्याला गीता रहस्य म्हणतात. परंतु दुर्दैवानं अजूनही तो गीता रहस्य भारतीय घटनेत, भारतीय कायद्यात का आला नाही, हा मोठा प्रश्न आहे. बऱ्याच वकिलांना, न्यायाधीशांना माहीत नाही व्हॉट इज गीता रहस्य, हे माहीत नाही. म्हणून तो कायद्यात त्याचं रूपांतर जर झालं तर आज ज्या घटनाक्रम चालू आहे त्याला आळा बसेल. हल्ली जो चांगला वागतो त्याच्यावर अन्याय होतो आणि जो गुंड आहे त्याच्यावर न्यायदेवतं. हे उघड आहे, हे लपवून ठेवता येत नाही. म्हणून हे थांबवण्यासाठी टिळकांना माहीत होतं की यावर आपण टिप्पणी करू, परंतु तसं काही झालं नाही. म्हणून कदाचित तो गीता रहस्य जर पुन्हा सरकारच्या विचारात आला तर खूप काही बदल कानूनमध्ये होऊ शकतो. त्याला गीता असं म्हणतात. असो, गीतेवर खूप बोलता येईल म्हणून भारतीय न्यायालयात गीतेवर हात ठेवून शपथ दिली जाते, ती यासाठी. अशा पद्धतीनं कुरुक्षेत्रावर आजच्या एकादशीचं औचित्य ठेवून कौरव विरुद्ध पांडव हा संग्राम सुरू झाला. युद्धापूर्वी काही दिवस आधी दोन्ही युद्धाचे सेनापती भगवान श्रीकृष्णांना निरोप सांगावा आणि आज्ञा मागण्यासाठी आले. त्यात सर्वप्रथम दुपारची वेळ होती. दुर्योधन आला. भगवान श्रीकृष्ण वामकुशी घेत होते, म्हणजे नुकता डोळा लागला होता आणि ते पडलेले होते. उशाजवळ जाऊन तो बसला, म्हणजे माझं बघितलं का पटकन मी त्यांच्याशी बोलेन म्हणून. आणि थोड्या अंतरानं अर्जुन आला, तो पायाजवळ बसला. वामकुशी झाल्यावर भगवान श्रीकृष्ण उठून बसले तर पहिलं दर्शन अर्जुनाचं झालं, का तो पायाजवळ बसलेला होता. म्हणून भगवान श्रीकृष्णाने विचारलं, बाबा तू का आलास? पाठमोरं उशाजवळ बसलेला दुर्योधन गुरगुरला. देवा म्हणे, मी आधी आलोय, माझ्याशी आधी बोल म्हणे. तिथेच वादविवाद सुरू झाला. मागे वळून बघतो तो दुर्योधन. म्हणून त्याने विचारलं, का रे दुर्योधना, तू का आलास? देवा, उद्याच्या एकादशीपासून कुरुक्षेत्रावर आमचं युद्ध सुरू होत आहे. त्या युद्धाचं निमंत्रण आणि तुझ्याकडं असलेलं सारं सैन्य 18 औक्षणी ते तू मला दे. हत्ती, घोडे, काय जे लढाईची सामुग्री असेल ती मला दे. ठीक आहे, घेऊन जा म्हणे, दिली तुला म्हणे. त्याला खूप आनंद झाला. एवढं सैन्य, एवढं बळ आपल्याला मिळतंय, मग अजून काय मागायचं. तेवढ्यावर तो खूप हवेत आला आणि आनंदानं निघून गेला. आणि मग अर्जुनाला विचारलं, आता तुला काय हवं आहे म्हणे. मला आता काय तू देणार म्हणे, मला तू हवा आहे म्हणे. तुझं सैन्य, घोडदळ, पायदळ, हत्तीदळ मला नको आहे, मला तू हवा आहे. क्षणभर विचार करून त्याने सांगितलं, हो म्हणे, पण एक अट आहे. मी हातात शस्त्र घेणार नाही. न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्याच्या. मी येईन, तुझा रथ हाकेन पाहिजे तर, पण मी हातात कुठलंही शस्त्र, तलवार, सुदर्शन घेणार नाही. कारण तिथे तुझे सगळे सोयरे आहेत, तुझे बंधू आहेत, सोयरे धायरे आहेत, आणि मी हातात शस्त्र घेतल्यावर सगळे मरून जातील म्हणे. म्हणून मी हातात शस्त्र घेणार नाही. पटतंय का बघ? चालेल म्हणे, माझा रथ तू हाकला तरी पुरेसं मला समाधान मिळेल. या तत्वावर ही तडजोड झाली
आणि 18 दिवसाच्या लढाईला कुरुक्षेत्रावर सुरुवात झाली. पहिले 5 दिवस अर्जुन मोहवश झालेला होता. त्याच्यावर असं मोहनास्त्र शत्रू पक्षानं टाकलं की माझे सोयरे आहेत, माझे धायरे आहेत, माझे चुलत भाऊ आहेत, मी यांच्यावर कशी तलवार उगारू, कसं त्यांना मारू. यात 5 दिवसात त्याचा गैरफायदा घेऊन कौरवांनी पांडवांचं हजारो सैन्य मारलं. अमरित अशी पांडवांची नुकसान झाली. हे टाळण्यासाठी सुभद्रापुत्र अभिमन्यू हा सरसावला. कोवळं पोरग 17-18 वर्षाचं. त्या दिवशी द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह मांडलेला होता. जवळपास खूप मोठ्या युद्धभूमीवर वेगवेगळे वीर वेगवेगळ्यांशी लढाई करत होते आणि या कोवळ्या मुलावर सगळे कौरव धावून आले आणि युद्धाचे नियम तोडून त्यानं चक्रव्यूहात घुसण्याची त्याला माहीत होती, पण बाहेर येण्याची माहिती नव्हती अर्जुनाशिवाय. आणि अर्जुनाला दुसरीकडे त्यांनी अडकवलेलं होतं. जो तो वेगवेगळ्या ठिकाणी लढाया करत होते आणि सारे युद्धाचे कौरवांनी नियम तोडले आणि त्या बालकाचा त्यांनी हत्या केली. तो वीरगतीला गेला. त्याच्या प्रेतावर पायातली पायतनं घालून त्याच्यावर पाय दिला. आपण प्रेताची पूजा करतो, पाया पडतो, नमस्कार करतो. कौरवांनी एवढी पायमल्ली केली की प्रत्येकाला क्रोध निर्माण होईल, असूया निर्माण होईल, असं दुष्कृत्य कौरवांनी त्या कोवळ्या बालकाचं केलं. हलहाल करून त्याला ठार मारलं. संध्याकाळी युद्ध संपल्यावर परत सैन्य आपापल्या शिबिरात आलं. पांडव खाली माना घालून रडत बसलेले होते की आता अर्जुनाला सांगायचं कसं हा प्रसंग. तो जर उसळला तर पृथ्वी कंप करेल. कुणाचीही हिंमत अर्जुनापर्यंत हे वर्तमान सांगण्याची झाली नाही. तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण आले. तुम्ही असे आज रडत का बसले म्हणे. तेवढ्यात अर्जुन पाठोपाठ आला. मग धर्मराजानं सांगितलं की आपण जो तो वेगवेगळ्या ठिकाणी लढत असताना त्याचा गैरफायदा कौरव पक्षानं घेतला आणि त्याला हलहाल करून ठार मारलं. असं म्हणता क्षणी अर्जुन उठला आणि शेंडीची गाठ मारून त्यानं एक प्रतिज्ञा केली. जशी ज्याला आपण भीष्म प्रतिज्ञा म्हणतो तशी वेगळी प्रतिज्ञा केली. उद्या अस्तमानपर्यंत जर मी जयद्रथ मारला नाही, मी अग्नीत उडी घेईन, चितेत उडी घेईन, अग्निकाष्ठ भक्षण करेन. तेवढ्यात भगवान श्रीकृष्णाने त्याचा हात दाबला. तू हे काय बोलून राहिला म्हणजे. समजा तो जयद्रथ उद्या युद्धाला आला नाही तर, लढायलाच आला नाही तर तुला अग्निकाष्ठ भक्षण करावं लागेल. अशी चुकीची प्रतिज्ञा तू केलेली आहे. आता मला तुझी वकिली करावी लागेल म्हणे. एखाद्या पक्षाला वाचवायचं असेल तर वकील न्यायाधीशासमोर काय काय युक्त्या मांडतात ते तुम्हाला माहीत आहे. तशी वकिली पत्करून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला द्रौपदीला सांगितलं की असं करा, आपण भल्या पहाटे 4-5 वाजता भीष्मांच्या शिबिरात जाऊ. तो म्हातारा जे बोलतो ते खरं होतं आहे म्हणे. म्हणून भल्या पहाटे द्रौपदी, अर्जुन, श्रीकृष्ण हे तिघं भीष्माच्या शिबिरात यायला निघाले.
सर्वात पुढे द्रौपदी होती. तिच्या हातातली 9 कंकणं वाजली. आपल्या शिबिरात कंकणं वाजली कशी म्हणून भीष्म दचकले आणि त्यांच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडलं, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. सौभाग्यवती भव या शब्दामुळं इकडे हातावर टाळी पडली दोघांची. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, आता अर्जुना तुझा विजय अटळ आहे. तुझ्या पत्नीला सौभाग्याचा आशीर्वाद त्या म्हाताऱ्यानं दिलेला आहे. आता तू बिनधास्त लढ, आता मी तुझ्या मागे आहे. मग इतिवृत्त त्यांनी भीष्मांना सांगितलं. भीष्मांनी त्यांना मार्गदर्शन केलं, कारण ते दोन्ही पक्षांचे गुरु होते, भीष्म आणि द्रोणाचार्य. पण कौरवांचं अन्न खाल्ल्यामुळं त्यांचा सारा कल कौरवांकडे होता. म्हणून कोणत्या माणसाचं अन्न खाऊ नये. तुम्ही चोराच्या घरी जर 2-4 दिवस जेवलात, तुमची मती भ्रष्ट होईल. सज्जनांच्या घरी तुम्ही जर भोजन घेतलं, विचार बदलतील. बुद्धी कर्मानुसार येणं, कर्मावर आपली बुद्धी अवलंबून आहे. तुम्ही कसं कर्म कराल तशी बुद्धी तुम्हाला भगवंत देतो. म्हणून बुद्धी कर्मानुसार येणं. झालं. सर्व काही झाल्यावर दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झालं. घनघोर युद्धामध्ये त्या दिवशी द्रोणाचार्यांनी खूप अटकळी केल्या की जेणेकरून हा जयद्रथ म्हणजे 100 कौरवांचा मेवणा. कौरव 100 होते. त्यांचे नाव आहे माझ्याजवळ, आपण इथं संध्याकाळी फळ्यावर लिहून देतो पाहिजेत, ज्यांना कौरवांची नावं माहीत असावी म्हणून, माहितीसाठी. त्यांना एक मुलगी होती धृतराष्ट्राला, तिचं नाव दुशीला, तिचा नवरा जयद्रथ. ही नाते माहीत पाहिजे, माहितीसाठी. ते कसे असोत पण नावं तर माहीत पाहिजे आपल्याला. म्हणून ते आम्ही लिहून देणार आहोत संध्याकाळी फळ्यावर. इथे मुक्कामी असणारे जे लोक आहेत ते भाग्यवान आहेत. त्यांनी असे प्रश्न अवश्य विचारत जावेत. ज्ञान वाढीस लागतं. आणि त्याप्रमाणे त्याला खूप दूर लढायला पाठवलं. 81 मैल, 9 योजनं. एक योजन म्हणजे 9 मैल. 81 मैलाचा दूर तो लढाई करत होता. कुरुक्षेत्र 300 मैलाचं आहे. दिल्लीपासून पंजाबपर्यंत या मैदानाला आजही कुरुक्षेत्र म्हणतात. आणि ते रोज काहीतरी घडामोड्या चालूच असतात. संप, शेतकऱ्यांच्या रस्ता रोको. मधल्या काळात पंजाब खूप तप्त झालेला होता. रोज भांडणं, रोज मारामाऱ्यात, त्या सुवर्ण मंदिर, रोज लढाया. हे तुम्ही पूर्वी ऐकलेलं आहे. त्याला कुरुक्षेत्र म्हणतात. म्हणजे ते कुरुक्षेत्राची आग अजून शांत झालेली नाही, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून खूप घनघोर युद्ध सुरू झालं. आणि आता युद्ध संपायची वेळ आली. पण आज आपला विजय होईल अशी चिन्ह भगवान श्रीकृष्ण म्हणे मला दिसत नाही. म्हणे काही युक्ती करावी लागेल. आणि त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी सूर्याला ग्रहण आलं. त्याचा फायदा आपण घेऊ म्हणे. 4ला ग्रहण सुरू झालं. काळोख झाला. आणि काळोख झाल्यावर आता युद्ध थांबवण्याची शंख फुंकले गेले. आता युद्ध थांबव म्हणे, संध्याकाळ झाली. तेवढ्यात भीमाला बोलवलं. भीमा, आता आपला पराजय अटळ आहे. यानं जी शपथ घेतलेली आहे, उद्या अस्तमानपर्यंत मी अग्निकाष्ठ भक्षण करेन. आता त्या कुरुक्षेत्रावर चिताराचा तिरडी आणा, अंत्येष्टीचं साहित्य आणा, सारी काही तयारी करा. म्हणून भीमानं ती सारी तयारी करून ठेवली. ग्रहण साधारण 40 मिनिट होतं, पाऊण तास होतं.
तेवढ्या वेळात त्यांनी सगळी घाईघाई तयारी केली. युद्ध थांबवण्याचे शंख फुंकले गेले आणि तो जयद्रथ खूप दूर होता. त्याला कोणीतरी तिथे जवळ घेऊन आलं, म्हणे आता युद्ध थांबलं आहे, आता तू चल. मराठीत एक म्हण आहे, लागणादारी का तोरणा, मरणादारी का तोरणादारी. लागणारा शत्रू जरी असला तर त्याच्या जावं लागतं, कोणी गेलं तर तिथे घरावर जावं लागतं. ही म्हण यातून आलेली महाभारतात, लागणादारी का तोरणादारी. म्हणून जयद्रथ सारं काही सोडून जिथे चिता रचली गेली तिथे एक बाजूनं पांडव, दुसऱ्या बाजूने कौरव उभे होते. भगवान श्रीकृष्ण वकिली आणि शिष्टाई करत होते की यामध्ये अर्जुनाला वाचवायचं कसं. ते वाचवण्याच्या सारखं प्रयत्नात होते. यांनी अग्निकाष्ठ भक्षण करू नये म्हणून अंत्येष्टीची तयारी झाली. उलट्या 3 परिक्रमा त्या चितेला कराव्या लागतात. पहिली परिक्रमा झाली, दुसरी झाली, आता तिसरी करणार. तेवढ्यात तो जयद्रथ डोकं उंच उंच करून तो क्षण बघत होता की हमारा प्यारा दुश्मन मर रहा है. सुंटे वाचून खोकला जातो आहे. हे बघण्यासाठी तो जयद्रथ अधिक पुढे पुढे आला. आता तिसरी परिक्रमा करणार. तेवढ्यात भगवान श्रीकृष्णांनी खुणेनं करपल्लवी, नेत्रपल्लवी ह्या ज्या खानाखुणा आहेत या महाभारतातून आलेल्या आहेत. खुणेनं सुणवलं, तुझ्यासोबत आता तुझं धनुष्य, बाण, भाता सगळं घ्यावं लागेल म्हणे. बरेच दारुडे ज्यावेळी मारतात त्यावेळी घास घेण्यासाठी तिथं त्यांचं व्यसन ठेवावं लागतं तर घास घेतात, असं मराठीत म्हणतात. तरच घास घेतात म्हणे. तसं तू घास घेणार नाही, तुझं धनुष्य तुझ्याजवळ चितेजवळ ठेवावं लागेल म्हणे. हा विनोदाचा भाग आहे. त्याप्रमाणे त्याच्याजवळ धनुष्य, बाण, सारं युद्धाचं साहित्य दिलं तर हा घास घेईल म्हणे. आणि आता तिसरी परिक्रमा मारणार. इशारा केला, तो बघ तुझा दुश्मन म्हणे वरती मान करतोय म्हणे. त्यानं अचूक आपला धनुष्याला बाण टणकार करून त्याचा बाप भगदत्त जवळच अघोराशी तपश्चर्या करत होता. पांडवांच्या वंशाचं वाटोळं हो अशी प्रतिज्ञा करत तो एका झाडाखाली एक अघोरी कृत्य करत होता. परंतु त्याला एक शाप मिळालेला होता. तू हे अघोर कृत्य करशील पण तुझ्या मांडीवर तुझ्या मुलाचं शिरकमळ ज्यावेळी येईन त्यावेळी तू पाहिल्याबरोबर मृत्यू पावशील म्हणे. असा शाप त्याला मिळालेला होता आणि हेच भगवान श्रीकृष्णांना माहीत होतं. त्याप्रमाणे त्यानं बाणाला टणकार करून जयद्रथ उंच डोकं करून वर जे बघत होता ती क्रिया अचूकपणे ते मुंडकं घेऊन तो बाण बापाच्या मांडीवर ते शिरकमळ पडलं आणि त्या मिनिटात जयद्रथही गेला आणि बापही गेला, भगदत्त गेला. इंद्राय तक्षकाय स्वाहा ही जी म्हण पडलेली आहे ही महाभारतातून पडलेली आहे. असा प्रलय झाला, हाकार झाला आणि तेवढ्यात पांडव सैन्य तयार होत. त्या दिवशी पांडव सैन्यानं 1,00,000 सैन्य कौरवांचं कापून काढलं आणि सूर्याला आज्ञा केली, आता तुझा प्रताप दाखव. सूर्याचं आच्छादन दूर झालं. युद्ध संपलेलं नव्हतं, दिवस मावळलेला नव्हता. 1 तासाभरात त्यांनी लढाई पूर्वपदावर आणली आणि भीष्मांच्या तोंडचं वाक्य भगवान श्रीकृष्णांच्या शिष्टाईनं ते सत्य झालं. सौभाग्यवती भव, म्हणजे अर्जुन ह्या भावात चितेत गेला असता तो वाचला, हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून गीतेमध्ये
किती काही सांगितलं ते थोडंच आहे. असा 18 दिवस अनेक प्रकार हे सर्व चालू होते. संपूर्ण गीता सांगायला खूप वेळ लागेल, परंतु त्यातली मर्मस्थानं आपणापर्यंत पोचवण्याचं काम आमचं आहे. महत्त्वाच्या बाबी आपणाला सांगणं क्रमप्राप्त आहे. असा 18 दिवस रोज पांडव विरुद्ध कौरव, कौरव विरुद्ध पांडव हा सामना चालू होता. अगदी शेवटी सुद्धा हातघाईला सगळे आले, पांडवांचा विजय होईल का? कारण कौरवांच्या बाजूनं देवांचा पराभव करणारे नवरत्न होते. त्यात सप्तचिरंजीवांपैकी द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा होता. तो चिरंजीव आहे, अजूनही आहे. त्याला महाभारत सगळं माहीत आहे. पण भगवान श्रीकृष्णानं त्याला एक शाप दिलेला आहे. त्यानं रात्रीतून 5 पांडवांची मुलं धाडावेगळी केली. त्याचा नीलमणी डोक्यातला काढून त्याला शाप दिला की तू जेवर तुझं आयुष्य आहे तोपर्यंत तुझ्या शरीरातून रक्तपू वाहीन आणि तू नर्मदेच्या तीरावर मनोरुग्ण म्हणून फिरशील आणि लोकांकडे ते रक्त पुसण्यासाठी फडकं मागशील. अजूनही तो नर्मदा तीरावर काही लोकांना अश्वत्थामा भेटतो, लोकांकडं फडके मागतो ते जखमा पुसण्यासाठी. हे वास्तव लपवता येत नाही, कारण त्याने आघोर कृत्यच तसं केलं, चिरंजीव असो. अशा अनेक घटना महाभारतकारांनी गीतेमध्ये, महर्षींनी, व्यासांनी, त्यातले ते सप्तचिरंजीवांपैकी ते चिरंजीव आहेत. मारुती राया चिरंजीव आहेत, दत्त महाराज चिरंजीव आहेत. यांना जन्म मृत्यू हा प्रकार नाही, विषयांतर न करता हा सगळा प्रकार होत असताना त्यांचा शेवटचा सेनापती दुर्योधन, तोही मारताना खूप परीक्षाच झाली. तो सरोवरात लपून बसलेला होता, तो वरती येईना, त्याला ती विद्या प्राप्त होती. म्हणून तिथे अर्जुन ही सगळी पांडव मंडळी त्याला हाका मारून त्याला वरती काढला आणि तिथे द्वंद्वयुद्ध झालं. आणि या 18 दिवसाच्या महापर्वामध्ये भगवान श्रीकृष्णाचे वडील बंधू बलराम या भानगडीत पडणं नको म्हणून ते 18 दिवस तीर्थयात्रेला गेले, 4 धामाला. नको यांच्यात म्हणून, कोणाची बाजू घ्यायला नको. नेमके त्या दिवशी 18व्या दिवशी ते तिथे आले. आणि त्यावेळी दुर्योधन आणि भीम यांचं युद्ध होतं. भीमानं आपली अलौकिक अशी ताकद दाखवली आणि गदा युद्ध सुरू असताना त्याच्या मांडीवर गदेचा वार केला आणि मग तो दुर्योधन खितपत खलास झाला. हे बघितल्यावर बलरामजी धावत आले. अरे म्हणे, तू चुकीचं युद्ध खेळला म्हणे, तुझ्या डोक्यात आता मी माझं आयुध जे नांगर आहे ते घालतो म्हणे. तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण जाऊन त्याला मिठी मारली. अरे म्हणे, कौरवच कुठं बरोबर वागतात म्हणे, त्यांनी युद्धाचे नियम तोडून माझा भाचा अभिमन्यू मारला तेव्हा तो कुठे गेला होता म्हणे. महाभारतकारांनी भगवान श्रीकृष्णांना 26 पदव्या दिलेल्या आहेत. त्यातली पहिली पदवी, असा पुत्र असावा कृष्णासारखा. दुसरी पदवी, असा बंधू असावा कृष्णासारखा. पुढची पदवी, असा मित्र असावा कृष्णासारखा. पुढची पदवी, असा शत्रू असावा कृष्णासारखा. पुढची पदवी, असा पती असावा कृष्णासारखा. द्रौपदीने एक दिवस त्यांच्या 8 राण्यांची चौकशी केली की भगवान श्रीकृष्ण सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करतात. त्या 8 जणींची उत्तरं एकच आली. सांगण्याचा आशय,
की महाभारत खूप अर्थांनी भरलेलं आहे. त्याला तुम्ही कसे किती अर्थ लावतात हा तुमचा प्रश्न आहे. परंतु महाभारतकारांनी म्हणजेच महर्षी व्यासांनी ते खूप रंगून चांगलं सांगितलेलं आहे. आजच्या वर्तमान भविष्य काळाला ते फार मोठं तगडं आव्हान आहे. आणि असं होत असताना युद्ध समाप्तीची वेळ 18 दिवस उजाडले. भगवान श्रीकृष्णांना पांडव सांगतायत, भगवंता आता युद्ध संपलेलं आहे, आपण सगळे सेनापती कौरव मारलेले आहेत, परंतु आमचा काका धृतराष्ट्र अजून जिवंत आहे. त्याला आम्ही भेटतो, त्याचा आशीर्वाद घेतो आणि मग हस्तिनापुरात राज्य करतो. भगवान श्रीकृष्ण हसले, वेडा आहेत म्हणले. तो धृतराष्ट्र, तुम्ही ज्याचे 100 पुत्र मारले, तो तुम्हाला काय आशीर्वाद देणार आहे? तो शापच दिला, आशीर्वाद काय देणार आहे? असं करू नका म्हणे, मला तुमच्याबरोबर यावं लागेल, अजून तुमचा विजय झालेला नाही. भगवंता तू असं कसं म्हणतो? हो म्हणे, धृतराष्ट्र कोण आहे हे अजून तुम्हाला माहीत नाही म्हणे. म्हणून त्यांनी धृतराष्ट्रापासून होणारा उपद्रव थांबवण्यासाठी 5 बंधूंना भीम, धर्मराज, अर्जुन, नकुल, सहदेव 5 जणांना तुम्ही, तो आंधळा आहे त्याला दिसत नाही, परंतु तुमच्यासारख्या आकाराच्या लोखंडी प्रतिकृती बनवून आणा, पुतळे बनवून आणा. भीमानं काही अवधीत त्या 5 पुतळे लोखंडाचे बनवले आणि धृतराष्ट्र ज्याला पुकारेल त्यावेळी त्याचा पुतळा पुढे ठेवायचा त्याच्यासमोर, त्याला दिसत नाही दोन्ही डोळ्यांनी. ठीक आहे म्हणे. म्हणून त्यानं काय केलं, धृतराष्ट्रानं पहिलं नाव मधल्या भावाचं म्हणजे भीमाचं पुकारलं. आधी मला भीमानं भेटावं. त्या धृतराष्ट्राला माहीत होतं आपण जर भीम मारला तर बाकीच्यांमध्ये काही अर्थ नाही. म्हणून भीमाचं नाव घेताच भीमालाही खूप अहंकार, गर्व झालेला होता. त्या आधीची एक घटनाक्रम आपल्याला सांगतो. विजयश्री ज्यावेळी त्यांना मिळाली त्यावेळी त्या हस्तिनापुरात 3 दिवस जेवण पंक्ती चालू होत्या आणि खांद्यावर गदा आणि आधी पहिली पंगत ब्राह्मणांची बसवली. खाता का डोक्यात गदा घालून ते ब्राह्मणांची पोटं फुटायची वेळ आली. तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण तिथे आले. अरे म्हणे भीमा, तू हे काय अत्याचार करतो म्हणे. अहो म्हणे, मला पोटभर त्यांना जेवू घालायचं आहे म्हणे. अरे पण पोटापेक्षा बाहेरचे किती खाणार म्हणे. वेडायच म्हणले तो. पलीकडे 10 मैलावर गंधर्व ऋषी उपाशी आहे. त्यांना घोडं घे, त्यांना घेऊन ये, त्यांना आधी जेवू घाल, मग बाकीच्या लोकांना. म्हणून गंधर्व ऋषीकडे घोड्यावर बसून हाकलत हाकलत तो भीम त्याच्यापर्यंत गेला. पण त्याच्या शरीराला एवढी दुर्गंधी होती, एवढी दुर्गंधी होती की नाकाला उपरणं लावू लावू तो तिथं पोचला. आणि पोचल्यावर त्याला काय सांगतो भीम, हो ऋषी म्हणे, तिथे जेवायला तुम्हाला बोलवलं आहे, चला म्हणे. भीमा, तू किती मूर्ख आहेस म्हणे. मला शाप मिळालेला आहे, माझी दुर्गंधी सुटलेली आहे आणि मी तिथे गेल्यावर कोणी येईल का जेवायला म्हणे. तिथे तुला साधं कळत कसं नाही म्हणे. पण तुम्हाला हा शाप कसा मिळाला म्हणे. अरे म्हणे, मी एक दिवस इंद्रसभेमध्ये जेवणाची जिम्मेदारी माझ्यावर होती आणि मी त्या ब्राह्मणांना खूप बळजबरी वाढत होतो म्हणे. एका ब्राह्मणानं मला शाप दिला म्हणे की तुझी आयुष्यभर दुर्गंधी तुझी सुटेल म्हणे. हे उत्तर आपल्याला मिळालं म्हणे. घोडं मागं फिरवलं, आल्या आल्या पहिले पाय धरले श्रीकृष्णाचे. देवा मला क्षमा कर म्हणे, माझा गंधर्व ऋषी आज झाला असता म्हणे. असे अनेक किस्से
महाभारतकारांनी जिवंत सौदारणासह टिपलेले आहेत. आणि मग ज्यावेळी धृतराष्ट्रानं पुकारलं की पहिलं भीमानं यावं, भीमाला वाटतं सहज आपण धृतराष्ट्राला मारू, परंतु श्रीकृष्णाने आज्ञा केली, तुझ्या 1000पट ताकद त्याची आहे म्हणे त्या आंधळ्या धृतराष्ट्राची, तू त्याच्यासमोर पुतळा ठेव आणि 50 फूट लांब उभा राहा, काय होतं बघ म्हणे. त्यानं तो उचलून तो पुतळा स्वतःचा आपल्या काकासमोर ठेवला आणि त्या धृतराष्ट्रानं भीम समजून त्याला आलिंगन दिलं. काय जादू झाली माहीत नाही. भेट घेतल्याबरोबर त्याचा सगळा क्रोध त्या मूर्तीत उतरला आणि डोळ्याची पापणी लवत नाही तेवढ्या अवधीत तो लोखंडी पुतळा तोडून जळून खाक झाला. मात्र सगळे घाबरले. मग पुढच्याला पुकारलं, त्याच्या पुढच्याला पुकारलं. 5ही पुतळे त्यांनी भग्न भस्म करून टाकले. आणि मग हळूच म्हणतो, भगवंता पांडव मेले का? मग त्यावेळी सांगतात, आता तुझाच नंबर आहे म्हणे. मग त्यावेळी हा सगळा प्रकार होण्याआधी युद्ध संपण्याची ज्यावेळी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी तो रथ कुरुक्षेत्रावर उभा राहिला. कुरुक्षेत्रावर उभा राहिल्यावर भगवान श्रीकृष्ण आज्ञा करतात, अर्जुना तुझं भाता धनुष्य हत्यारं अवजारं लढाईचं पटकन काढ, घोडे सोडून घे. देव म्हणे आधी तू उतर म्हणे, मी नंतर उतरेल म्हणे, तुला कळेल म्हणे. त्याप्रमाणे आधी अर्जुन उतरला, आयुध काढली, घोडे सोडले आणि पटकन उडी मारतात क्षणी भगवान श्रीकृष्णाने रथातून उडी मारतात क्षणी डोळ्याची पापणी झाकत नाही तेवढ्यात रथ भडभडा जळून गेला. आजच्या भाषेत तिथे टाईम बॉम्ब ठेवलेला नव्हता आजच्या भाषेत, परंतु त्या रथावर शत्रू पक्षानं अग्नी अस्त्र, वातास्त्र, नागास्त्र, अनेक अस्त्र प्रलयकारी त्या रथावर टाकलेली होती. परंतु त्या रथाचा सारथी कोण होतं त्यामुळं अर्जुन वाचला. ही महाभारताची तिसरी आहे. मग हे पांडवांना कळलं, लढाई आपण केली नाही, लढाई भगवंतानं केलेली आहे. न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या. हे सारं युक्तीची लढाई भगवंतानं 18 दिवस त्या कुरुक्षेत्रावर केली. आणि हे सर्व लढाई करत असताना या 26 पदव्या त्यांना मिळाल्या. त्यातली पहिली पदवी, असा पुत्र असावा कृष्णासारखा. लढाईत विजय संपादन झाल्यावर सगळे पांडव जमा झाले. आता पुढे काय करायचं? ठीक आहे म्हणे, आता आधी आपण प्रभास पट्टण तथा द्वारकेला जाऊ, तेथे 4-8 दिवस आपण थांबा, मग राज्य करा. म्हणून सर्वजण 5 पांडव भगवान श्रीकृष्ण द्वारकेला यात्रेला निघालेले आहेत. द्वारकेला आधीच निरोप गेलेला आहे की भगवान श्रीकृष्ण द्वारकेला येत आहेत, म्हणून सारी नगरी त्यांची वाटच बघत होती. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भगवान श्रीकृष्ण द्वारकेत भर दुपारी कडक उन्हात 2 वाजेच्या सुमारास द्वारकेत हे सर्वजण पोचले. त्यावेळी त्यांचे आईवडील हयात होते, वसुदेव देवकी. आणि हयात असताना आत्ता येईल मग येईल अशी उत्कंठा त्यांच्या आईवडिलांना लागलेली होती. गावाच्या प्रवेशद्वारावर ही सारी मंडळी जमा झालेली होती स्वागत करायला. त्यात पहिला प्रश्न स्वतःच्या आईनं विचारला भगवान श्रीकृष्ण देवकीने, बाळ तू आलास, पांडव आलेत, माझा नातू कुठे? विचारलेला प्रश्न
फार गांभीर्यानं विचारलेला होता की दगडाला सुद्धा पाना फुटेल. त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी उत्तर देताना सांगितलं की ते अगदी पाय पुढचा टाकत आई नेमकं मला हेच विचारेल. तोच प्रश्न आईनं मला विचारला. कारण इथे बसलेले जेवढे आजी आजोबा लोक आहेत, तुम्ही त्यांना विचारा, तुम्ही सर्वात जास्त प्रेम कोणावर करता? नातवंडांवर. म्हणून पहिला प्रश्न नातवांचा विचार. माझा नातू कुठं आहे? त्यावेळी त्यांना खोटा समाचार द्यावा लागला. जर खरं सांगितलं तर त्या मिनिटाला वसुदेव देवकी वरती गेले असते. म्हणून बहाणा बनून त्या लोकांसमोर मनोगत व्यक्त करताना सांगितलं की आई, तुझा नातू अभिमन्यू युद्धाच्या ठिकाणी जरा तो जखमी झालेला आहे, त्याला तलवारी लागलेल्या आहेत. आम्ही त्याला मित्राच्या गावी पाठवलेला आहे आणि लवकरच तो बरा होईल आणि तुला भेटेल, तू काळजी करू नकोस. असा खोटा बहाणा भगवान श्रीकृष्णांनी आईवडिलांची समजूत घालण्यासाठी केला. खरं सांगितलं तर त्या मिनिटाला ते स्वर्गात जाते. म्हणून खोटं बोलावं लागलं. काही वेळा खोटं बोलण्याचं कारण गीतेत दिलेलं आहे, ते हे कारण आहे. परंतु हे सर्व वार्तालाप ऐकत असताना अजून एक प्रसंग त्यात घडला की जिनं लहानचं मोठं तुरुंगात जन्म झाल्यावर लहानचं मोठं करणारी यशोदा, ती त्या ठिकाणी हजर होती. हा लहानपणानंतर परत कधीच माझ्याकडे आला नाही भेटायला, ही खंत तिला लागलेली होती आणि तिनं रडून रडून आपली दृष्टी गमावली. तिला दिसत नव्हतं. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं लक्ष गेलं. आवाज तो ओळखीचा वाटतोय, पण याला बघायचं कसं? म्हणून त्याने धावत जाऊन आईच्या नमस्कार करण्याआधी मावशीचे पाय पकडले. काय झालं माहीत नाही, परंतु एक झालं, चरणस्पर्श झाल्याबरोबर गेलेली दृष्टी परत आली. दृष्टी गेली होती, दृष्टी परत आली, हे वास्तव आहे. त्या यशोदेला बोलवेना, हसवेना, रडवेना. आणि मग अभिमन्यू वध सोडून सारा इतिवृत्तांत त्यांनी 18 दिवसाचा द्वारकेच्या लोकांना सांगितलं. म्हणून महाभारत किती वेळा ऐकलं आणि किती वेळा सांगितलं ते पोट भरणारं नाही. अशा पद्धतीनं असा पुत्र असावा कृष्णासारखा, ही पदवी महाभारतकारांनी भगवान श्रीकृष्णांना दिली की आपल्या वागण्यामुळं, आपल्या बोलण्यामुळं आईवडिलांचं मन दुखणार नाही, अशी काळजी घेणारा पुत्र, प्रसंगी खोटं बोलणारा पुत्र, त्याला श्रीकृष्ण म्हणतात. आजचे श्रीकृष्ण आईवडिलांशी कसं वागतात हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आपण सुज्ञ आहात, सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून आजच्या श्रीकृष्णांना आपणाला पुंडलिक बनवण्यासाठी, श्रावणबाळ बनवण्यासाठी, त्यांची वैचारिक पातळी मजबूत करण्यासाठी या कार्यानं मूल्य शिक्षण विभाग कार्यरत केलेला आहे. म्हणून हे सांगण्याचं महाभारत हे प्रयोजन मी अधिक वेळ आपला घेणार नाही. आज खूप वेळ झालेला आहे. पुढचं उद्याचा चंडी याग आहे. इथे आमचे याज्ञिकी विभागात काम करणारे शास्त्री आपणाला उद्याच्या यज्ञाची माहिती देणार आहेत, थोडीशी आपल्याशी संबोधन करणार आहेत. आणि या गीता यागाचं विशेष महत्त्व, त्यात भाग घेणारे आपण सर्वजण भाग्यवंत आणि पुण्यवंत आहात.
महाभारतावर अजून खूप बोलत आहे. हे फक्त मुद्दे आपणासमोर महत्त्वाचे सांगितले, परंतु त्यांच्या 26 पदव्या त्या 26 तास न संपणाऱ्या आहेत. 26 तास बोललं तरी ते न संपणार आहेत, म्हणून ते उत्कंठा लावणारं आहेत. त्या दृष्टीनं आजचं महाभारत कालचं महाभारत फारसा फरक नाही, परंतु आईवडिलांशी कसं वागावं ही पहिली पदवी महाभारतकारांनी भगवान श्रीकृष्णांना दिली. त्याआधी एकच पदवी रामाला मिळाली, ज्यांनी 7 रांजण 1 खडा याप्रमाणे माणसं मारली वाल्या कोळ्यानं. त्याला उपरती झाली, पश्चाताप झाला. तो नारद अगस्तींच्या सत्संगात गेला आणि खूप मोठी उपासना गायत्री सहस्रनामाची केली. ते पाप साफ झालं, धुतलं गेलं. मग तो छंदर्षी, ब्रह्मर्षी, राजर्षी, देवर्षी आणि मग भविष्य लिहिण्यात नंबर 1 झाला. राम जन्माला येण्याआधी 1000 वर्ष रामायण वाल्मिकानं लिहिलेलं आहे आणि तसंच घडत गेलं. त्याला रामायण म्हणतात. म्हणून आपण रामायणावर सुद्धा फावल्या वेळेत महाभारताप्रमाणे त्यातली मूल्य समजून घेणार आहोत. पण रामायणकारांनी रामाला एकच पदवी दिली, मर्यादा पुरुषोत्तम. ज्या दिवशी त्यांना वनवासाला पाठवायचं होतं त्या आदल्या दिवशी कैकेयीनं निरोप पाठवला की माझा भरत 14 वर्ष गादीवर बसेल, राज्य करेल आणि राम 14 वर्ष वनवासाला जाईल. असे या वराची आठवण देत ज्यावेळी प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसणार तेवढ्यात हा निरोप त्यांना मिळाला. आणि त्यावेळी हसत हसत आनंदानं डोळ्यात अश्रू न येता ते तडक 14 वर्ष वनवास प्राप्त करते झाले. वडिलांची आज्ञा शिरसावध मानून ते वनवासात गेले. आजचे पुंडली कॉन्व्हेंटमध्ये शिकणारे, तुम्ही त्यांना सांगा बरं तुम्ही वनवासात जा बरं, ते तुम्हाला वृद्धाश्रमात कालांतरानं पाठवते, ते जाणार नाही. आजच्या रामांमध्ये आणि कालच्या रामांमधला हा फरक आहे, तपशिलात न बोलता आपण सुज्ञान. म्हणून रामायण महाभारतातले जीवनादर्श आहेत ते नव्या पिढ्यांना शिक्षण क्रमातून जर सांगितले तरच त्यांना कळेल. आता सगळा शिक्षण क्रमाचं वाटोळं झालेलं आहे, कशातच काही राहिलं नाही. उद्या छत्रपती म्हणजे कोण हे सुद्धा नव्या पिढ्यांना सांगता येणार नाही. म्हणून सांगण्यासारखं खूप आहे, वेळेची पण बंधनं आहेत. परंतु आपण वेळोवेळी फावल्या वेळात या जीवनादर्शांचे पैलू पाडण्यासाठी आपला वेळ, आपला समयदान हा अपेक्षित आहे. म्हणून वेळेला विराम करून आज 4थ्या दिवसाचा गीतायाग आपण पार पाडलेला आहे. सकाळच्या यज्ञभूमीत हवनयुक्त पद्धतीत आपण सारी स्तोत्र मंत्र वेगवेगळे रोजचे होणारे याग त्यात आपण सहभाग घेतलेला आहे. राज्यात एकाच वेळी हजारो केंद्रांवर हा उपक्रम आपण यूट्यूबवर बघत आहात, म्हणून इथे गर्दी कमी आहे. प्रत्येकाला ही सुविधा मिळालेली आहे, घर बसल्या या सगळ्या गोष्टी मिळतात. मग इथे यायचं कारण काय? इंग्लंड अमेरिकेतमध्ये सुद्धा लोक बसलेत, हे सगळं बघतायत. आपल्यासमोर आपण जे बसलात ते तिथे ते बघताय, म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. म्हणून त्या दृष्टीनं आपणाला स्वामींचा आशीर्वाद आहे. आपण स्वामींचं काम करावं, रोज 3 अध्याय 11 माळा जप करावा, पंचमहायज्ञ करावेत, लोकांपर्यंत स्वामींचा मार्ग सांगावा, ग्राम अभियान सांगावं, त्यांचं भलं कसं होईल एवढं जरी सांगितलं, आम्ही म्हणतो गंगेत घोडं झालं, फार झालं. येण्याप्रमाणे आपण गुरुवार रविवार इथे संपर्क करावा. त्र्यंबकेश्वरला प्रति शनिवार सत्संग असतो. तर वेळोवेळी उभी केलेली दत्तपीठं आहेत. आमचे शास्त्री आपणाला सांगतीलच, गाणगापूर, पिठापूर, वाडी
या ठिकाणी तिथे असे कार्यक्रम चालू आहे, तिथले लोक आपल्याला बघतायत यूट्यूबवरून. म्हणून या साऱ्या बाबी जेव्हा आपणाला जमेल त्यावेळी आपण अवश्य गाणगापूर, पिठापूर, वाडी यांना भेट द्या. त्या उपक्रमात आपला सहभाग असू द्या. एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.